हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय बुद्धिमत्ता या विषयामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करा या पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये येतात. इतर वर्गाच्या बुद्धिमत्ता या विषयामध्ये देखील या प्रकारचे प्रश्न येतात. आता या ठिकाणी आपली ही नजर व्यवस्थित आपल्याला नजरेने व्यवस्थित हे करता आलं पाहिजे. पहा, या आकाराकडे लक्ष केंद्रित करा. या पद्धतीचा आकार पहा कोणत्या पर्यायामध्ये आहे. आता या ठिकाणचा आकार पहा, जुळतो का? नाही. पहिला पर्याय कट होईल. या ठिकाणचे आकार बघा, जेवढे वळवलेले आहेत, किती वळणं पाहिजेत आपल्याला? पर्याय क्रमांक 2 ही जुळणार नाहीये. आता राहिला पर्याय क्रमांक 3 आणि 4. याच्यामध्ये जे आकार आहेत, या ठिकाणचे जे कोन आहेत ते कोन पहा. या ठिकाणी होणारा कोन किंवा या ठिकाणी होणारा कोन, या गोष्टी पाहिल्या तर एका ठिकाणी आपल्याला विशाल कोन पाहिजे. याच्यामध्ये कुठे विशाल कोन आहे का? पहा बरं, इथे आहे, इथे आहे का? इथे आहे? नाही. पर्याय क्रमांक 4 देखील चुकीचा आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न स्क्रीनवर आहे, त्याचं उत्तर माझ्या अगोदर तुम्ही तयार करा. पहा, या ठिकाणी बसणारा त्रिकोण आहे, तो आकार पहा. आकारावरनं पाहिल्या या ठिकाणी हा बसेल का? चौकोन आकार पाहिजे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय कट होईल. या ठिकाणी जर आकार वाढवला तर अशा पद्धतीनं होईल. कर्व आकार आहे का? नाही. दुसरा पर्याय कट होईल. आता राहिला पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी पाहिलं तर या पद्धतीनं इथं होईल. या ठिकाणी पाहिलं तर या पद्धतीनं होईल. म्हणजे या ठिकाणचा कोण कसा येणार आहे? काटकोन येणार आहे. आणि या ठिकाणी कोण कसा येणार आहे? लघु कोण येणार आहे. मग आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये इथे काटकोन आहे का? कुठे नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसतोय. सोडवा. माझ्या अगोदर तुमचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा वेळ देतो आहे सोडवण्यासाठी. या ठिकाणी पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरायची आहे. पहा, या ठिकाणी हा कर्व आकार जो आहे तो कुठे आहे? मध्यभागी सर्वसाधारणपणे आहे. मध्यभागी तो काय करणार? बसणारा खड्डा पाहिजे. या ठिकाणी खड्डा आहे का? नाही. म्हणजे हा चालणार नाही. या ठिकाणी खड्डा आहे, पण तो कशा पद्धतीने पाहिजे? असा तो पॅरलल मध्ये पाहिजे. असं का हे नको, म्हणून हा पर्याय चालणार नाही. याच्यामध्ये पहा आकार इथं कसा पाहिजे? या ठिकाणी दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं पाहिजे. इथे चालणार नाही. या ठिकाणी आहे पहा. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. अशा पद्धतीनं तुम्ही विचार करायला हवा की सर आम्ही ही आकृती अशा पद्धतीनं पूर्ण करू आणि मग हे पाहू, हे रंगू आणि मग हे रंगवलेला भाग कुठे आहे ते पाहू. हे फायनल पेपरला करायचं. पण आत्ता सराव करताना पर्याय कट पद्धत तुम्ही जर वापरली तर अगदी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं कळणार आहे. म्हणजे पहा, या पद्धतीनं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. काय अडचण नाही आहे पोचायला. पण लागणारा वेळ आहे तो वेळ पहा ना. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकता. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये पहा. पुढील प्रश्न बारकाईने समजून घ्या. यातला बघायचा आहे तो कोन आकार हे आपल्या डोळ्याने पाहायचंय. डोळ्याने पहा, कोणतं उत्तर येईल ते समजून घ्या. या पद्धतीचा आकार. या ठिकाणची ही चोच पहा, खूपच लहान आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कट होईल. या ठिकाणची चोच पहा की जेवढा आकार पाहिजे तेवढी मोठी नाही, एवढी जाड नाही आहे चोच. आणि या ठिकाणी आकार बसणारा तो बसू शकत नाहीये.
म्हणजे तो आकार आपल्याला बाहेर जाणारा पाहिजे ना, तो आतमध्ये बसायचा म्हटल्यावर ती आकृत्या बाहेर जाणारा पाहिजे. इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हा आकार फिरवून दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये तो आकार फिरवून दिलेला आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. या पद्धतीनं आपण उत्तराच्या प्रश्न आकृतीपासून उत्तर आकृतीपर्यंत पोहोचू शकतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. आता या स्क्रीनवरती पाहताना देखील आकृती पूर्ण करून तुम्ही सोडवू शकता, आपल्याला अडचण नाही आहे. पण पर्यायकट पद्धतीनं डोळ्याने हे आपल्याला गोष्टी आल्या पाहिजेत आणि या सरावाने तो सराव करायचा आपल्याला. पुन्हा पुन्हा पाहणं हा व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनेलवर हा फ्रीमध्ये आहे. पुन्हा तुम्ही पाहायचा, पुन्हा त्याची उत्तरं काढायची, योग्य पद्धतीनं पाहायचा. आपल्याला तिथं काय कोणाला पैसे द्यायचे नाहीत. हा आपला चॅनल फ्रीमध्ये आहे. आपणही पहा, मित्रांना सांगा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. पहा बरं, हा आकार एवढी मोठी चोच आहे का लांब? नाही आहे, म्हणून पहिला पर्याय कट होईल. दुसरा पर्याय तर आपण कर्व रेषेवरनं कट केला. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 याच्यामध्ये बारकाईनं समजून घ्या. पर्याय 3 येईल का 4 येईल? पहा बरं, या ठिकाणचा आकार जो आहे, हा आकार चोचीचा घेतला तर या ठिकाणचा जो आकार आहे, हा या आकाराकडे लक्ष द्या. हा आकार हा सारख्या लांबीचा आहे. आता प्रश्न आकृतीमधला आकार पहा. प्रश्न आकृतीमधला आकार पहा, सारख्या लांबीचा आहे का? नाही, तो थोडासा लहान मोठा आहे. या ठिकाणचा आकार आहे ना, हा थोडासा लहान आहे, हा मोठा आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. उत्तर आपल्याला अगदी व्यवस्थित मिळत आहे, फक्त त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. लक्ष द्या, खालचा जो तिरका आकार आहे तो आपल्याला इथं तिरका आहे, म्हणजे इथं वरती काय होणार आहे? त्रिकोण होणार आहे, हे समजून घ्या. ओके. आणि त्या त्रिकोणाला या ठिकाणचा जो आकार आहे तो पहा, तो आकार पहा. या ठिकाणचा जो पाहिजे तो आकार या ठिकाणी मोठा आकार आहे, हा पर्याय कट होईल. या ठिकाणचा आकार त्याच्यामध्ये बसू शकत नाहीये, हा बसणारा आकार नाही, हा पर्याय कट होईल. आता राहिला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 3 जर बसवला तर तो कसा बसेल आणि पर्याय क्रमांक 4 बसवला तर तो कसा बसेल हे समजून घ्या. पर्याय क्रमांक 3 मध्ये जर बसवायचं, 4 मध्ये बसवायचं म्हणलं तर त्याचा आकार जुळतो का पहा. हा जो आपल्याला पाहिजे आतमध्ये बसणारा तो आकार 4 मध्ये जुळतो का? नाही जुळत. म्हणजे जो आपल्याला आतमध्ये बसणारा आकार पाहिजे तो नाहीये, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित करता येतोय, आकृती पूर्ण न करता. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणचा डब्ल्यू आकार पहा. हा डब्ल्यू आकार जो आहे त्याच्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, मधला आकार तोही सारखा आहे. असं सरळ नाहीये, असं सरळ नाहीये म्हणून हा पर्याय कट होईल. एवढा खोल नाहीये म्हणून तिसरा पर्याय कट होईल. आणि पर्याय क्रमांक 4 मधला जो आकार आहे तो तर खूपच वेगळा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आहे की नाही सोपं? फक्त तुम्ही त्या पद्धतीने विचार करा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर पहा. पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामधली चोच पाहिजे आपल्याला. कोणत्या बाजूला कललेली आहे? उजव्या बाजूला कललेली, म्हणजे उजव्या बाजूलाच कललेलं पाहिजे. डाव्या बाजूला कललेलं चालणार आहे का? तर पर्याय 2 कट होईल. आता या चोचीचा आकार पहा, याच्यावरनं पर्याय 3 कट होईल. पर्याय क्रमांक 4 मधली चोच खूपच वेगळी आहे, त्यामुळे पर्याय 4 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा.
पुढील प्रश्नामध्ये हा स्क्रीनवर देतोय पहा, त्याचा आतमध्ये बसणारा आकार आहे तो पिन सारखा आकार, तो पहा कुणीकडे आहे, कसा आहे, किती आहे हे समजून घ्या. याच्या बाजू सारख्या नाही आहेत. या ठिकाणचा आकार मोठा आहे, लांब आहे, या ठिकाणचा आखूड आहे. हे पहा, कोणत्या बाजूला पाहिजे आपल्याला, उजव्या बाजूला आखूड पाहिजे, डाव्या बाजूला लांब पाहिजे. हे जर याच्यामध्ये बसवायचं म्हणलं तर फिरवून हे बसणार आहे का आतमध्ये, त्यामुळे पहिला कट होईल. आता 2 पिना बसवायचे आहेत. खड्डे किती आहेत, 3 आहेत खड्डे. 3 पिना आहेत का आपल्याकडे, नाही, म्हणजे दुसरा पर्याय कट होईल. आता राहिलं 3 आणि 4 मध्ये. आता लक्षात येतोय तुम्हाला लगेच, या काय आतमध्ये जाणारा या पद्धतीचा आकारच नाही आहे, त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त हे डोळ्याने करायचंय. आकृत्या पूर्ण करून आपण परीक्षेच्या वेळेस करणार आहोत, कारण पेपरच्या वेळेस तिथं महत्त्वाचं आहे. आता यातला कापलेला आकार पहा, आकाराच्या मध्ये लक्ष द्या. या ठिकाणचा आकार पहा, हा आकार ज्या पद्धतीने हवा आहे. आणि काय शेवट काय होणार आहे, बाहेर पूर्ण वर्तुळ होणार आहे. मी इथं बाहेर पूर्ण वर्तुळ होत नाही म्हणून हा पर्याय कट. या ठिकाणचं वर्तुळ उलटं होणार आहे म्हणून हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणची रेषा आडवी आहे, कर्व रेषा नाही आहे, म्हणून पहिला पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजतंय का, मला कमेंट्स टाकत चला. काय अडचण असेल तर सांगत चला. आपल्या कमेंटचा मला नक्कीच तुमच्या कमेंट्सबद्दल आनंद होईल. कसा वाटतो व्हिडिओ हे समजून घ्या. आवडत ना काय बदल करायचे असतील तर ते बदल सुचवा. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा हा कोन पहा, या ठिकाणचा अँगल तो कशा पद्धतीनं किती लांब पाहिजे. 2 मध्ये एवढा जो लांब पाहिजे एवढा लांब नको आहे. आता या ठिकाणी बसणारा आकार जर पाहिला, आडव्या रेषा, ही आडवी रेषा आहे, ही आडवी रेषा आहे, ही आडवी रेषा आहे. याच्यावरनं कोणता पर्याय कट होतो का, नाही होत. पण खालचा आकार पहा, खालचा आकार पाहिला तर तो आकार या ठिकाणी खूपच छोटा आहे, म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला 1 आणि 3. 1 आणि 3 मधला फरक शोधा. या ठिकाणी आडवी रेषा आहे, म्हणजे हे जर जोडलं तर अजूनही लांब होईल. चालेल का एवढं लांब, नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी छान तुम्हाला समजतंय, छान उत्तरं तुम्ही देतात. फक्त याच्यावरती इतरांनाही पाठवा, हे इतरांनाही माहिती द्या. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी आकृती पूर्ण केलेली आहे. आपण देखील आकृती पूर्ण करून आपण सोडवू शकतो, पण आपल्याला काय सांगितलं, आपल्याला हे डोळ्याने करायचंय. या ठिकाणचा आकार पाहिला तर पहा, हे पूर्ण केला तर काय होईल, त्रिकोण आकार. आपल्याला चौकोनी आहे, पहिला पर्याय नाही चालणार. या ठिकाणी पहा बरं, इकडे दोन्ही बाजूला हे कसं कुठे जुळवणार आहे, 4ही चालणार नाही. इथे 3 पाहिलं तर पहा आकार कोणता तयार होईल, चालेल का, 3 चालणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, तो फिरवून दिलेला आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 2 आहे, तो फिरवून आकार दिलेला आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. पहा व्यवस्थित आपल्याला समजत आहे, मला कमेंट्स टाकत चला. चला पुढील प्रश्न, 1-2 प्रश्न राहिलेत. पहा पुढील प्रश्नामध्ये उत्तर तयार करा. उत्तर पहा, हा आकार पहा, हा जो आकार आहे यम सारखा, तो आकार आपल्याला पाहायचा आहे. जेवढा लांब पाहिजे एवढा लांब आहे. पर्याय 2 मध्ये खूप लांब आहे, पर्याय 3 मध्येही खूप लांब आहे. आता राहिला पर्याय 1 आणि पर्याय 4. पर्याय 1 मधले जे कोण आहेत हे कोण पहा, हे 90 डिग्रीचे कोण आहेत. आपल्याला याच्यामधले 90 डिग्रीचे कोण आहेत का पहा, 90 डिग्रीचे कोण आहेत का, नाहीत, ते लहान आहेत 90 डिग्रीपेक्षा. ते या ठिकाणी पहा, इथं 90 डिग्रीचा नाही, 90 पेक्षा लहान आहेत. 90 डिग्रीचा म्हणला तर तो असा झाला असता. त्यामुळे उत्तर
पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे हे कोण बारकाईनं डोळ्याने आपल्याला 90 डिग्रीचा लघुकोन विशाल कोन हे आपल्याला डोळ्याने समजलं पाहिजे. डोळ्याने समजलं तर आपल्याला या गोष्टी येणार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे. पुढील प्रश्न पहा. याचा कोन पहा, याचा हा कर्व पहा. कर्व समजून घ्या. हा कर्व एका मापात नाही. पहा या ठिकाणावरून सुरुवात होते. जर पाहिला तर तो एका लेवलमध्ये नाही आहे. हे लहान मोठा उंच खोल आहे. आता या ठिकाणी पाहिलं म्हणजे हे तुम्हाला समजून द्यायचं होतं. मी पुसतोय ते आणि नंतर दुसरा कर्व आहे. म्हणजे पहिला कर्व इथे पहा, पहिल्या आकृतीमध्ये बसेल का आकार तो? कुठेही कसा जरी बसवायचा म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये बसणार नाही. 2 मध्ये पहा, या ठिकाणी बसला तर रेष पुन्हा कशी पाहिजे? उभी सरळ पाहिजे. त्यामुळे 2 मध्ये तो नाही आहे. 3 मध्ये पहा, हा कर्व बसतोय, उभी रेष आहे, खालचाही कर्व बसतोय. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. पर्याय 4 मध्ये असा खड्डा नको आहे आपल्याला, आणि ही जर आकृती फिरवली तर खड्डा या बाजूला येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील उत्तर येणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये. ओके, बाय.